पब्लिक व्ह्यू एक नंबर आहे. ते आहे ना वल्ल आहे मध्ये माझे सॉरी आपलाच आहे तू त्याच्यामुळे. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. रूम वगैरे एकदम एक नंबर भेटला होता. ट्रेन बंद आहे सध्या इथं माथेरानची जी लोकल ट्रेन असते ना छोटी, तर ती पुरं माथेरान फिरवते. रीलमध्ये बघितलंच असेल तुम्ही, तर ती सध्या बंद आहे आता पायीच फिरावं लागेल. आणि इथं थोडं रिक्षा वगैरे आहे, तर तिथं वाटलं तर रिक्षाने फिरवत आहे. पण खूप उंच येते माथेरान पासून. आपलं कन्नडचा गवताळा आहे ना, त्याच्यापेक्षा 2-3 पटीने जरी उंच आहे. समोर आयुष भाऊ. ए आयुष बाहेर कुठं होईल आता जवळपास एखादा पॉइंट असला तिथे फिरू निघू मग काय. ए रितेश कुठं जायचं फिरायला? ए मी का भाऊ त्यात रिझल्ट लागला यार माझा आता साई. काय कशाचा रिझल्ट? MSBT कसं आहे निकाल? सेकंड इयर ऑल क्लिअर आहे. फर्स्ट इयरचा एक सब्जेक्ट बाकी, त्याच्यामुळे थर्ड इयरला जाणार म्हणतात. मग 6 महिने बॅक लागला का आपण? का 1 वर्ष? 6 महिने वाया गेले म्हणजे. श्रीराम भावांनो, बघू रिचेकिंग आपल्याला जायचं 2-4 स्पॉट बघून येऊन नंतर जेवण बिवण करू. मग तिथे गाणे मी काय हॉटेल कसं भेटलं आपल्याला? 1500 रुपये पर पर्सन घेतले भाऊनी, पण विषय हवा करून टाक. हा मग पूर्ण व्लॉग बनवलेला आहे ना गाण्याचा आपण. नेचर दाखव आणि आपण जाऊ. हा इथं प्रेम आहे. इकडं मागं नेचर बघू शकता, झाडं झुडं. इथं यायलंय ना, इकडं इथपर्यंत गाडी येत नाही. तिथून एंट्री केली ना, तिथून मध्ये ट्रेनची पटरी असते, तिथून आता पायी आलोय आम्ही. ए प्रतीक काय चालू आहे भाऊ? हॉटेल कसं वाटलं तुला? हॉटेल वाजते लय सायलेंट दिसतो यार तू. साईड काय पाहिजे? डोळे बिळे सुजले, रडलं बिडलं होतं? नाही रे भाऊ, काय रडतो? हा काय विषय आला? भाऊ जरा जीव लागणार रे. कस काय? कोणाची आठवण? आठवण कोणाची काय जरा. पण असं सॅड असं मजा सॅड नको बसू ना भाऊ. इथे इतके प्लेयर बसले, याच्यात काय वेगळं चालू होतं काय माहिती. नाही काय प्रेमी? अरे इथंच अंधार पडलाय. अंधार नाही इथं दिसणार नाही व्हिडिओ मध्ये. अरे फोटो तो विषय नाही भाऊ. असं आपल्या डोळ्याला बरं वाटलं पाहिजे. हा ओके जे भाऊ आपलाच आहे तू त्याच्यामुळे. मेघे विले कडक दिसर नवीन हेअरस्टाईल. आम्ही थांबलो होतो हॉटेल सन्स अँड शेड रिसॉर्टवर. एंट्रन्स आहे त्या हॉटेलचं. आता इथं पुरं गँग निघली आता फिरायला. या हॉटेलच्या पुढून असं रेल्वेची पटरी असते, रोड नसतो. इथून ती रेल्वे सोडत असते, पण आता रेल्वे बंद आहे. तर ते बघा लोक असे बघू शकता, असे पायी ट्रॅव्हल करताय. ए हाच आहे भाऊ, तू दाखवलं होता ना, हाच आहे. ए भाऊ हॉन्टेड विषय नाही तर की विषय अवघड वाटतंय भाऊ. इथं रोड नाही काही नाही, पुरा हॉन्टेड एरिया वाटतोय. हॉन्टेड एरिया. ए भाऊ काय बोललो तो? हॉन्टेड एरिया आहे. काय विषय हा? चल बरं एक्सप्लोर करू. हॉन्टेड एरिया एक्सप्लोरिंग विथ साई बर्गर ब्लॉग्स. आयुष भाई फर्स्ट एंट्री मारेंगे अभी. चल रे. ए प्रतीक भाऊ चलो अभी. ए चला ना. चल रे चल, काही नाही होत. हा चल बीड असेल ना. चल 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 रे. चलो भाई. चल भाई आयुष, एकदम सामसम जागा आहे. पब्लिक ए काय आलं?
ए काय विषय होता? अरे आवाज आला मध्ये कोणीच नाही तरी. पहिलं प्रेम ए भाऊ पाहलो. ए भाऊ काय विषय होता? जायचं नाही काय? अंधार पण पडतोय. डेंजर रे इथं अंधार झाला आता घरी चला. अरे एक्सप्लोर करणार होतो यार आपण. आपण एक्सप्लोर होऊन जाऊ. इथून 2 किलोमीटर. चला नेटवर्क नाही भेटत माझी घरची फोन मी करणार आपल्याला. बरं गेलं नेटवर्क इश्यू भाऊ इथं. ते विलावाले बी वाचवले ना. आणि 1 कोटीची तर अपेक्षा बी लागतो. हे विमान नाही. अहो. घरची म्हणून बरं मेल तिकडे माकडच खाऊन घे ना आपल्याला. त्या रूमचा त्या एरियाचा विषय लय खतरनाक होता. एकदम सगळे घाबरले पळाले. मग म्हटलं मध्ये नाही जायचं का? पोरं म्हणे कॅन्सल करा म्हणे असं तसं. म्हटलं जाऊ दे मग आता काय. आता तिथून निघलोय पुढे आलो आम्ही. चालू रे ब्लूटूथ. त्या तिथून मागं जे हॉन्टेड एरिया आहे. आता इथं पुढे निघतो आम्ही. इथं तरी थोडे गट्टू वगैरे रस्ता बनवलेला आहे. म्हणजे असं कळतंय की असं रस्ता आहे. म्हणजे आता चाललोय आम्ही पुढं शोधत. पण काय खतरनाक विषय होता तो. आता प्रेम काय सुटलं बाई पळ दिवशी. मी बघितलंच नाही भाई. फटफुशी आवाज आला. मला वाटतं काय विषय झाला. दुसऱ्यांदा आवाज आला. अरे हा दुसरं म्हणजे पहिल्या टाइम असं शांत आलो. दुसऱ्या टाइम असं झालं की काय विषय म्हटलं. पळा पहिले सगळ्यात पहिले पळा म्हटलं. इथं आहे भैया बहुत. ते वाली पटकन गलटी मारणे तो झपतो मी. अरे खरं साप सुपर आता तिथं हे झाड इतके मोठे आहे तिथं. इतके मोठे मला झाड ते बोलत होतं मी येऊ नका जाऊ नका शानपान नका करू. ऐक नाही पप्पाचं. हा ना पोरलं काय झालं असतं माझ्या काय करू मी. खांदर घेऊन जाऊ का? आता इथं थोडी पब्लिक प्लेस वाटते थोडीफार. इथं लाईट बिटा आहे. हे काय बुरहानी विला. त्या बुरहानी विलाच्या त्या तिकडं ती हॉन्टेड प्लेस होती. आता इकडे लाईट वगैरे थोडं बरं वाटतंय आता. म्हणजे असं वाटतंय की आहे कोणतरी सोबत. तिकडं कोणतरी येते आहे. आता हे पोरं फोटोशूट वगैरे करताय थोडंफार. इथं सगळी सुविधा आहे. म्हणजे हे मॅप वगैरे दिलेले आहे सगळं ओके. पण आम्ही त्या चुकीच्या रस्त्यात घुसलो होतो. तिथं मी बोललो म्हटलं रोड पण नाही तिथं. गट्टू बिट्टू काहीच दिसत नाही. म्हटलं जाऊ नका काय नाही काय. अरे पोरं काय टाइमपास करू राहिले. नुसते गाणे वाजू राहिले. फोटोशूटचं काय विषय. चला आपण दोघ पुढं जाऊ. चल जानकी बैठे हैं मेरे सीने में. सीने में ए भाऊ मेघ आहे. अरे ते पोर तिकडेच राहिले ना ते 2-3. येतं रस्त्यात. आपण आता तिकडे खाली जाऊन 2 मिनिटात लगेच रिटर्न जाऊ. अरे पण इकडं वातावरण कसं आहे. पुरा अंधार पडला ना. ए बघ मेघ पुढे एक बी लाईट नाही. विषय होऊन जाईल की. हे बघ मंकी पॉईंट येते. मंकी पॉईंट तर आहे पण नाईट व्ह्यू मुळे काय मंकी तर काही दिसत. माझ्या सोबत चल पोरांचं काय म्हणणं येत नाही ते. रस्ते खतरनाक आहे. ते पाण्यामुळे सगळं माती वाहून गेली. दगड राहिली खडक. पण जेवढी एक्सपेक्टेशन होती ना त्याच्यापेक्षा खतरनाकच आहे बरं का. व्हिडिओमध्ये फक्त ते ट्रेन बिन दाखवायचे. ते मला वाटलं नुसतं असं वातावरणासाठी असं. इथं खतरनाक विषय. 2 मिनिटं आहे ना आता. तिकडे लाईट लागेल. काही टेन्शनचा विषय नाही. तर पब्लिक रात्रीचे वाजले आता 7:30. इकडं कोण येत नाही पण आम्ही आलो इकडे. कोणीच नाही भाऊ. खरं कोणीच नाही. आमचं मेरे आहे पूर्ण. 6चा टायमिंग आहे इकडं. पण आपण 7:30 चाललोय. कारण कन्नडचे पोर आहे आपण त्याच्यामुळं. फक्त लाईट जर दिसला तर त्या हिशोबाने आपण त्याच्या लाईटाच्या भरोश्यावर येतोय. हे काय मंकी पॉईंट 5 मिनिटांनी दाखवतोय.
मंकी पॉइंट 5 मिनट संडे। अरे भाई लोग पब्लिक चलो फिर अभी मंकी पॉइंट में जाएंगे। ये क्या है मंकी पॉइंट? फुल सॅमसंग भाऊ ए आय थिंक ते येत नाही आता 5-10 मिनिटं झाले आपल्याला चालून। इथे छोटस मंदिर आहे. हा मंदिर आहे, पाय पडून घ्या म्हणजे काही विषय होऊ नये म्हणून। भाऊ मे घ्या भाऊ, इथं थोडं पोरं कमी वाटते रे आपले। अरे येते का नाही येते फिक्स सांगा ना। अरे इथं नेटवर्क बी चालत नाही, फोन बी करता येणार नाही। बघ बरं विचारून फिक्स विचार मग येत आहे का नाही। कन्फर्म करून घ्या ना. येणार नाही का ते? इथं जास्त हे वाटत नाही कारण गट्टू बिट्टू पायऱ्या बनवलेल्या इथं म्हणजे लोक येते असं वाटतंय, पण अंधार खूप खतरनाक अंधार पडलेले। हो अरे तिथं द लॉज वर आहे ते किती रिसॉर्ट आहे तिथं किती जण थांबलेले आहे, पण तिथून एक बी जण आलेले नाही आणि आपल्या पोरांमधून आपण अर्धेच जण आलोय। आता फायनली पोहोचलो आम्ही मंकी पॉइंट वरती। अरे बा एकदम खतरनाक विषय भाऊ इथं। पब्लिक व्ह्यू एक नंबर आहे, नक्की या बघायला, नक्की विजिट करा भाऊ। इथं आता थोडं गारवा आलेलं आहे एकदम खतरनाक मध्ये। ते प्रेम प्रतीक आयुष आलेलं नाहीये, पण त्यांना व्लॉग मध्ये बघू शकता तुम्ही प्रेम प्रतीक आयुष। हे बघा तुम्ही पस्तावशा ना आता इथं आलेलं नाही इथं। हा व्ह्यू या टायमिंगला खतरनाक। हे वरती ढग बिग धुपन। हे मे का भाऊ कसा व्ह्यू? भाऊ तू म्हणलं आता म्हणणं वर्ष आलो भाऊ लय खतरनाक व्ह्यू हा। तर पब्लिक एकच नंबर व्ह्यू आहे, नक्कीच या बघायला। व्ह्यू खतरनाक आहे नाही भाऊ, याच टायमिंगला यावा भाऊ। या बाय तेव्हा खाली ना तिथं धरण आहे भाऊ. सरकवर थोडं हवा आहे ना, हवा ही आपलीच आहे. हे बाय काय खतरनाक आहे भाई। तिथे काय एखादं घर दिसतंय, घर आहे का काय काय नाही ते शेड आहे शेड. भाऊ व्ह्यू लय खतरनाक आहे भाई। स्वर्गात आले सारखं वाटतंय। नेट फुल आहे फुल आहे? नाही. अच्छा हे बघ 4G चालते. थांबणार स्नॅपचं जाऊ दे ना भाऊ. स्नॅप पाहतोय का? पूर्ण ओजी विषय। भाऊ खाली येताना काही नाही वाटलं, पण याच वर चढताना पुरं दम लागतोय। चलो बाबा. पाऊस येतोय आता. पाऊस येतो आता। नमस्कार सर्वांना। रात्रीचे वाजले 8 8-8:30 वाजता एन्जॉय फुल आहे, पाऊस एकदम फुल आहे, खतरनाक विषय चिखल झालेला आहे। भाऊ बघायला ना बॉडी ओजी रनिंगची बॉडी भाऊ। नाच करते काय? ए रिचा भाऊ तू जॅकेट शर्ट त्याच्यावर बनियन काढ ना भाऊ। कोण? तूच अरे भाऊ वल्ला नाही होते मध्ये ते इथे जास्त पावसात फुल एक नंबर मजा आहे। होय पण खतरनाक हे आहे ना वल्ल मध्ये माझे आहे सॉरी। पब्लिक यावंच लागतं माथेरानला। आता वापस आलोय आपल्या लॉज वरती। मेगा भाऊ बोल ना. कपडे बदलू का? राहू दे वल्ले दे ना, डिस्को मध्ये वल्ले होऊन नाही काय बोलले होणार आहे? लागले नाही दुख राहिले मग लाल झालं ना ते रक्त निघालं. हाडकालाच बोल। हा आत्ताच जेवण झालेलं आहे आणि फोन चार्जिंगला लावला होता त्यामुळे जेवण वगैरे दाखवलं नाही मी। आणि आता मस्त डिस्को मध्ये नाचू वगैरे डान्स वगैरे करू। अरे जाऊ दे ए फोन कोणच पड गारे